नदी नाही नदी आता सर बरं ना आता इथलं मागे टेंडर काढलं मुळातच यावर्षी जो पाणी झालं ते पाणी कमी झालं, त्याच्यामुळे उजनीचं जे धरण आहे तिथलं पाणीसाठा कमी आहे. भविष्यातली टंचाईग्रस्त परिस्थिती लक्षात घेता नगरपालिका प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे. आपल्याला दैनंदिन पाहता जर दररोज पाणी दिलं तर 34 mld पाणी आपल्याला द्यावं लागतं. एक दिवस आड पाणी केलं तर साधारण 18 ते 20 mld पाणी आपल्याला लागणार आहे. आपला आता जो बंधारा जिथून आपण पाणी उचलतो तिथलं पाण्याची आत्ताची परिस्थिती लक्षात घेता आत्ताचं पाणी जर एक दिवस आड केलं तर आपण 40 ते 50 दिवस पाणी पुरवू शकू. त्याच्यामुळे माझं नागरिकांना आव्हान आहे की पाणी जपून वापरावं. गेल्या वर्षी पाऊस कमी झालेला आहे. उजनी आज जवळपास -4% पोचलेली आहे आणि याचा फटका आता पंढरपूर शहरालाही बसणार आहे. आजपासून पंढरपूर शहरात 1 दिवसाची पाणी कपात सुरू करण्यात आलेली आहे. पंढरपुरात जवळपास 1.25 ते 1.5 लाख नागरिक राहतात आणि याशिवाय रोज 1 ते 1.5 लाख भाविक येत असतात. अशा रीतीनं रोज जे येणारे भाविक असतील किंवा पंढरपूरचे नागरिक असतील यांना पाणी कपातीचा फटका बसणार आहे. सध्या पंढरपूरची गरज रोज 32 mlt एवढी आहे. हे पाणी कपात केल्यामुळं जवळपास 18 ते 20 mlt पाणी वाचणार आहे आणि जे पूर्वी पाणी 20 दिवस किंवा 25 दिवस जायचं ते आता 40 ते 50 दिवस जाऊ शकणार आहे. पाणी कपात गरजेची आहे. सध्या चंद्रभागेचं पात्रही कोरडं पडायला सुरुवात झालेली आहे. सर्वत्र असे मोठमोठे वाळू उपशाचे खड्डे दिसत आहेत, मात्र पाणी नाही आहे. पाणी फार थोडं राहिलेलं आहे. भाविकांना स्नानाचा विषय असेल किंवा भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची अडचण येणार आहे. मात्र ज्या पद्धतीनं नगरपालिकेने आता हे पाणी कपातीचं धोरण घेतलेलं आहे त्यामुळे आजपासून पंढरपूर शहरातील सर्वच नागरिकांना 1 दिवसाआड पाणी मिळणार आहे. नेमक्या काय समस्यांना सामोरं जावं लागणार आहे? आपल्या इथं पंढरपूरचे नगरसेवक माजी नगरसेवक आहेत. मला सांगा ज्या पद्धतीनं कपात आजपासून सुरू होणार आहे कोणाकोणाला फटका यायचा पासून पंढरपूर नगर परिषदेने 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पंढरपूरची लोकसंख्या साधारण 1 ते 1.5 लाखाच्या घरात आहे आणि दररोज येणारे भाविक असतील वारकरी असतील यांची संख्या 1 ते 1.5 लाख आहे. पण आता ह्या चंद्रभागेच्या पात्रात पाणी नसल्यामुळे ह्या लोकांची नगरपालिका पाण्याची पिण्याच्या पाण्याची सोय कशी करणार हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे. आणि दुसरा विषय चंद्रभागेच्या पात्रात पाणी नसल्यामुळे आता आपण बघत आहे की गेल्या महिन्यापासून पंढरपूर शहरामध्ये मोठमोठे सप्ते होत आहेत, महापुराण यात्रा होत आहे. त्याच्यामुळे भाविकांची संख्या वाढत आहे दिवसेंदिवस. हा जर पाणी पुरवठा कमी झाला तर येणाऱ्या पंढरपूर नगर परिषदेवर बाहेर गावावर येणाऱ्या लाखो वारकऱ्यांचा रोष वाढणार आहे. तरी पण पंढरपूर नगर परिषदेने असा काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे की चंद्रभागेच्या पात्रामध्ये कायम स्वरूपात पाणी राहिलं पाहिजे आणि पाण्याची व्यवस्था व्यवस्थितपणे झाली पाहिजे. नेमकं काय गोरगरीब नागरिकांना काय नेमकं याचा फटका बसणार? याचा फटका म्हणजे ह्या भागातील रहिवासी आहेत ते गोरगरीब आहेत, त्यांच्याकडे भांडी कोंडी साधनं पण अपुरी पडत आहेत. त्याच्यामुळे पाणी साठवून ठेवायला त्यांना काय म्हणजे साधनच उपलब्ध नाही, त्यामुळे त्याचाही फटका बसणार आहे. तर एकंदर अशा रीतीने जर पाहिलं तर या पाणी कपातीचा फटका भाविकांना जसा बसणार आहे तसा नागरिकांनाही बसणार आहे. जे गोरगरीब भाविक आहेत त्यांच्याकडे हे 2 दिवसाचं पाणी साठवून ठेवण्याची सुद्धा क्षमता नाही, त्या पद्धतीची भांडी नाहीत. त्यांनी काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे नगरपालिकेवर पुढच्या काळात जबाबदारी वाढणार आहे आणि ज्या संख्येनं भाविक येत आहेत त्या संख्या पाहता नगरपालिकेला या भाविकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी काहीतरी वेगळी व्यवस्था करावी लागणार आहे. चंद्रभागेच्या तीराहून कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.